आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असले तरी काँग्रेसने विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं। राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला। मात्र असं असून देखील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली। या गोष्टी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आतापासूनच सावध भूमिका घेत मोठा निर्णय घेतलाय। अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काँग्रेसमध्ये नेमक्या काय हालचाली वाढल्या आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानं काँग्रेसला मोठं बळ मिळालंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार काँग्रेसनं केलाय। लोकसभा निवडणुकीवेळी ज्या ठिकाणी विद्यमान खासदार होते ती जागा त्या पक्षानं लढवावी ही भूमिका काँग्रेसची होती। मात्र विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस विधानसभा निवडणुकीला ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी त्याला पुन्हा तिकीट द्यायचं की नाही याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेणार आहे। काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची चाचपणी केली जाणार आहे। त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल। शिवाय प्रत्येक मतदारसंघाचा सर्वेही केला जाणार आहे। त्यानंतर तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाईल। जर एखाद्या आमदाराबद्दल नकारात्मक अहवाल आला तर त्याला तिकीट नाकारलं जाईल। त्यासाठी काँग्रेस आपला अंतर्गत सर्वे करणार आहे। त्यामुळे विद्यमान आमदारांची आत्तापासूनच धाकधूक वाढली आहे। जे आमदार निष्क्रिय आहेत, 5 वर्षात आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, रखडलेली विकास कामं पूर्णत्वास नेली नाहीत, ज्या आमदाराविरोधात जनतेच्या मनामध्ये रोष आहे, जनता नाराज आहे, अशा आमदाराला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो। यासह विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी बेईमानी केली त्यांचाही पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती। पक्षाच्या काही आमदारांनी पक्ष आदेश विरोधात मतदान केलं होतं। त्यांच्या विरोधामध्ये अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। मात्र क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधामध्ये कारवाई करण्याचे निर्देश हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले होते। त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल, तसेच विधानसभेला त्यांना तिकीट मिळणार नसल्याचंही त्यांनी संकेत दिले होते। त्यानुसार फुटीर आमदारांचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये आहेत सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, हिरामन खोसकर, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबर्डे। या फुटीर 5 आमदारांना विधानसभेला तिकीट मिळणार नसल्याचं बोललं जातंय। या 5 जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची ही शक्यता आहे। आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडणार आहे। लोकसभेतील यशामुळे सर्वाधिक जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडून ठेवला जाऊ शकतो, पण त्याआधी सर्व विद्यमान आमदारांचा सर्वे केला जाणार आहे आणि त्यानंतर काँग्रेस आपल्या जागांवर दावा करणार असल्याचं बोललं जातंय। जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। त्या दृष्टीने काँग्रेसने तशी रणनीती देखील आखलेली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते। 5 वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे। यातील काहींनी काँग्रेसची साथ सोडली आहे। त्यातही आत्ताचे फुटीर आमदार वगळता इतर विद्यमान आमदारांमध्ये कोणाचं तिकीट कापलं जाणार आणि कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे आपल्याला लवकरच समजून येईल। तुम्हाला काँग्रेसच्या विद्यमान आमदारांपैकी कोणते आमदार निष्क्रिय वाटतात? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला YouTube, Facebook वर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।